नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला उपवासाचं थालीपीठ करून दाखवणार आहे। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते दाखवते। आता गरम पाणी थोडं मी गरम करत ठेवलेलं आहे तिथं वाटीवर, आणि हे उपवासाची भाजणी घेतलेली आहे सगळी मिक्स पीठ दळलेलं आहे। सगळी पीठं दळून उपवासाचं केलेलं आहे। वरी, शाबू, शिंगाड्याचं पीठ हे सगळं मिक्स करून हे पीठ घेतलेलं आहे। परत हे मीठ, ही पिठी साखर, हे मिरच्या 4-5 मिरच्या बारीक करून घेतल्या, शेंगदाण्याचा कूट भाजून घेतलेला आहे, हे तूप घेतले, हे थोडं दही घेतले आणि 2 बटाटे किसून घेतले। आता कच्चे बटाटे किसून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतली। आता कसं करायचं ते दाखवतो तुम्हाला। आता ह्याच्यात आपण थोडं गरम पाणी घालूया, थोडंसं घालूया कारण त्यात अजून दही घालायचं आहे। असं हलवून घ्या। ते 2 बटाटे किसलेले आहेत ते पण त्यात घालून घ्या। बटाट्याच्या किसाला पण पाणी असते थोडं। दही घालून घ्या। हे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घालून घ्या। पिठी साखर थोडीशी घालूया। त्या मिरच्या चिरलेल्या आहेत 4-5 आपण घालून घ्या। शेंगदाण्याचं कूट पण घालून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं। आपण आता हलवून घ्या। जरा हलवून असं घ्या मिक्स करून। तवा गरम करत ठेवलेला आता ते झाकून ठेवायचं। 5-10 मिनिटं झाकून ठेवा। आता हे पीठ भिजलेलं आहे चांगलं। आता पॅन तापत ठेवलेलं तापलेलं आहे आपण आता त्यात तूप घालू। बारीक त्यावर घालूया। आता घालून घेऊया आपण। छान होतं। सोडूया आपण, छान हा मस्त झालंय। असं भाजून घ्यायचं चांगलं कुरकुरीत। ही रेसिपी आता तयार आहे, उपवासाचं थालीपीठ। अशा पद्धतीने करून बघा, छान होते, चवीला पण छान होते। खाऊन बघा, आवडलं तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नमस्कार।